चांगला असेल, जिथून 55-60 धावा कशा होतील. मॅचला सुरुवात, गेम इज ऑन. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहता इनफिल्डला क्लिअर केलंय आणि सीमा रेषेच्या जवळ बॉल चाललाय, परंतु फील्ड झाली डीपमध्ये आणि पहिल्या बॉलची सुरुवात या मॅचचा श्री गणेशा 2 धावेने झाला. मनोज सर, सकाळचं सत्र, सकाळच्या सत्राला पहिला मॅच आपण पाहिलाय, थोडंसं एकाती झाला, परंतु या मॅचमध्ये दोन्ही संघ बरोबरीचे आहेत, चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. अगदी बरोबर. कारण मी वरळी संघाला खूप जवळून बघितलंय. वरळी संघाकडे चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. एडवन संघ पहिल्यांदाच मी बघतोय, कारण ह्या खेळाडूंना पहिल्यांदा बघतोय, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं ठरेल. परंतु ज्या अनुषंगाने त्यांच्या कर्णधाराने सांगितलं की आम्ही समुद्रकिनारी खेळतोय आणि ही खेळपट्टी आमच्यासाठी थोडीशी वेगळी असेल आणि पहिल्यांदा खेळतोय, त्यामुळे थोडासा भावुक सुद्धा झाला होता तो. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगला, चेंडू 4 धावांकरिता. तर नक्कीच हे बॅटल बघण्यासाठी मजा येईल स्वरूपात. खऱ्या अर्थानं आपण पाहतो हे बॅटल बघण्यासाठी मजा येईल. एका बाजूला आपण पाहतायत घरचा संघ, गावचा संघ. एका बाजूला सफाळे समुद्र किनाऱ्याला वसलेलं गाव एडवण आणि तिथून एक लांबचा प्रवास करून इथे पोहोचलेत आणि प्रत्येकाला वाटतं की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळावी. 8 दिवसात मात्र 64 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. 64 संघांना टी शर्ट्स, 64 संघांना जेवण आणि ह्या गोष्टी मनोज सर सोप्या नाहीत, सहज नाहीत. आयोजन करता येतं, नियोजन करणं कठीण असतं आणि रुपेशदादा पाटील यांच्याबद्दल काही बोलू नये. इथे जर आपण पाहिलं तर सगळं काही एकदम ओकेमध्ये. खरोखरच. कारण स्पर्धा किती लाखाची आहे ह्याला महत्त्व नाही, ती स्पर्धा कशी आहे ह्याला महत्त्व आहे. कारण आपण सुद्धा खूप मोठमोठ्या स्पर्धा करतोय, परंतु कधी कधी 4 वाजतात तरी जेवणाचा ठिकाणा नसतो. परंतु इथे बघा, आपण सकाळी आल्यानंतर आपल्याला चहा, नाश्ता, त्यानंतर लगेच कुपन आपल्या हातामध्ये दिली, कारण दुपारी तुम्ही मग तुमच्या वेळेनुसार जेवायला जा. त्यांनी त्यांची व्यवस्था पूर्णपणे पार पाडलेली आहे. तरी सुद्धा एक मी अजून कमी जाणवते या मैदानावर, ते रुपेशदादा पाटील यांचे वडील. ते पिताश्री असले की आपली म्हणजेच खास करून कॉमेंटेटर, पंच आणि हे यूट्यूब लाईव्हचे जो स्टाफ आहे, ह्यांची ते काळजी एवढे चांगले घेतात. खरोखरच त्या वडिलांना मी कालपासून मिस करतोय, परंतु बाहेर गेलेत कुठेतरी, त्यांचा दौरा आहे, त्यामुळे ते नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. अगदी बरोबर. आणि खऱ्या अर्थानं पिता पुत्र दोन्ही चांगल्या कार्यामध्ये व्यस्त असताना अनेक वेळा आम्ही पाहिले त्यांना देखील. धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि 3 चेंडूंचा एक संधी होती यष्टीरक्षकाला, ती हुकली गेली. पुढचा बॉल सॉफ्ट हँडनं मात्र खेळलं या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये फील्ड होईल याही बॉलला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. पुन्हा एकदा आपण यानंतर उत्कर्ष एक सामना होणार आहे, ड्रीम बॉयज चषक. आणि त्या ड्रीम बॉयजवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण ते खेळाडू असे आहेत ना की या साखरे गावाचे हिरो आहेत. साखरे गावाच्या तरुणाईमध्ये गळ्यातलं ताईत बनलेले असे खेळाडू आहेत. काही नक्कीच त्यांची नावं आपल्यापर्यंत येतील आणि खूप छान खेळतात. लहान मुलं आहेत, अगदी म्हणजेच सुरुवात झाली क्रिकेटला त्यांची आणि त्यांनी खूप इम्प्रेस केले. येणारी स्पर्धा ती देखील खूप महत्त्वाची असणार आहे, म्हणजे या साखरे विभागात. या षटकातला जर आपण बॉल तपासून पाहिला तर सध्या 5वा बॉल. धावसंख्या 4 बॉलच्या खेळाअखेर 8 वरती पोहोचले, म्हणजे 200चा स्ट्राईक रेट सध्या आपण पाहता या 4 बॉलमागे राहिलाय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. एका बाजूला आपण पाहतायत फलंदाज संचित आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं हर्षल केणी हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5वा बॉल या षटकातला. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाज तयार. ऑन साइडला या बॉलला खेळलाय चेंडू, तिथे नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6. थँक्यू. आणि त्यामध्ये पी फॅक्टर खूप महत्वाचा आहे. प्रथमेश असतील, आमचे पियांशू असतील, प्रियांशू, काय म्हणाल मनोज पाटील सर? प्रज्योत, प्रियांशू ही तर नावं चर्चेत आहेतच, परंतु सगळ्यात चर्चेत नाव असेल साखरे गावामध्ये तर प्रथमेश पाटील. चेंडू द्यायचा आहे, जुनी चेंडू द्या प्लीज. आहेत चेंडू, परंतु मॅच बॉल आलेला आहे. तर खरोखरच प्रथमेश पाटील हा चर्चेत असतो नेहमीच, आणि त्याचं मैदानावरचं वावरणं हे जो प्रतिस्पर्धी संघ असतो ना त्या संघाविरुद्ध आणि मैदानामधलं वावरणं, खरोखरच एखाद्या खेळाडूचं वावरणं तसं असणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा खुन्नस देतो ना समोरच्या संघाला, तेव्हा अप्रतिम त्याचं ते वागणं असतं. आणि खरोखरच प्रत्येक साखरेकरांच्या गळ्यातला ताईत बनलाय तो, कारण छान पद्धतीने त्याने प्रोग्रेस केलंय. आणि मी सगळ्यात जास्त प्रभावित झालोय ते साखरेचं एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे ऋग्वेद. तुम्ही सुद्धा बघतील त्याला,
तर ऋग्वेदकडे क्षमता आहे, गोलंदाजी भन्नाट वेगाने करतोय आणि अत्यंत कमी वयामध्ये मात्र त्यांनी ही गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. तर येणारे 2-3 वर्षामध्ये आग्री प्रीमियर लीगमध्ये हा मुलगा नक्कीच चमकणार, यात काही शंका नाही. निश्चित स्वरूपात सुरुवात चांगली झाली म्हणजेच येणारा टेनिस बॉल क्रिकेटचा जो पटेल आहे ते तुमच्यासाठी वाट बघते. चांगली गुणवत्ता, चांगलं क्रिकेट जर तुमच्याकडे असेल तर आज टेनिस बॉल क्रिकेट भरपूर पुढे गेलेला आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ऋग्वेदचा उल्लेख केला म्हणजेच एक यंग टॅलेंट आणि एक युवा सितारा येणाऱ्या काळात साखळे गावाला रिप्रेझेंट करताना आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावांची गती आपण तपासली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. मनोज पाटील, जर सुरुवात चांगली झाली, पॉवर प्लेचं षटक होतं, 16 धावा महत्त्वाच्या राहिल्या. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर विपुलने म्हटलं होतं की आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु एका बाजूने आपण बघतोय तर खूप चांगल्या पद्धतीने अटॅक झालेला आहे. सुरुवात खूप छान झाली. येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजून 10च्या सरासरीने जरी हा संघ पुढे गेला तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. अगदी बरोबर. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 10ची सरासरी राखली तर आता 16 झालेले आहेत. 56-60 धावा, एक चांगलं कॉम्पिटिशन बघायला मिळेल, चांगलं बॅटल बघायला मिळेल. दुसरं षटक आणि प्राचारणात येत आहे गोलंदाज सूरज यांना. पहिला बॉल सॉफ्ट हँडने केलाय. चांगल्या बॉलला सन्मान इथे देत असताना थोडासा खोलवर टप्प्याचा होता, परंतु पहिलाच बॉल आहे त्या अनुषंगानं त्याही बॉलला सन्मान दिला. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. संधी होती एक वेळा यष्टीरक्षणानं ती साधता आली नाही, ज्या अनुषंगाने आता बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. धावसंख्या 17. आदरणीय निलेश दशरथ पाटील साहेबांना माझी नम्र विनंती असेल की आपली जागा ही व्यासपीठावर आहे, त्या कॅन्टीनमध्ये नाही. तिथे खेळाडू जातील, कुपन आहेत त्यांच्याकडे, ते जेवतील, त्यांची व्यवस्था रुपेश पाटील साहेबांनी केलेली आहे. आपली जागा या व्यासपीठावर आहे, तुम्ही आमच्या बाजूला येऊन बसा. निलेश पाटील सरांना माझी नम्र विनंती असेल. या वेळेला जर आपण पाहिलं तर बॉलला कट केलंय. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू तिथे तैनात होते, त्यांच्या माध्यमातून बॉलला उचललं, फेकी झाली. तदनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 6-7 षटकांचं क्रिकेट एक क्वालिटी क्रिकेट. या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये कुठलाही खेळाडू तो प्रभावी होतो, कारण आई एकविरा चषक साखरेचं तर मॅनेजमेंट, अगदी येताना एंट्री आणि तदनंतर हे भलं मोठं मैदान आणि दोन्ही बाजूने क्रिकेट खेळायला प्रत्येकाला वाटतं. परंतु या वेळेला या साखरे चषकाची यंदाच्या वर्षात एक वेगळी भूमिका राहिली आणि जबरदस्त मॅनेजमेंट देखील राहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळतंय. तर नक्कीच हे मैदान तर खूप छान आहे, परंतु येणारं 2026 हे वर्ष असेल आणि आग्री प्रीमियर लीग याच मैदानावर होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी या मैदानामध्ये कम्मालीची सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळेल. या दरम्यान एक चेंडू आपण बघतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय, एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. या दरम्यान आपण बघतोय मुख्य मंचावर रुपेशजी पाटील साहेब यांचे छोटे बंधू राकेश पाटील सरांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आणि सकाळच्या सत्रात अनेक मान्यवर आपल्याला बघायला मिळतात. दुसरा दिवस साई एकविरा चषक साखरेचा रविवार. आज कालच्या दिवसात मागी गणेश उत्सव आणि आज विसर्जन सोहळा, परंतु अनेक क्रीडा प्रेक्षक या स्पर्धेकडे देखील वळतील. पुढचा बॉल, यावेळेला वेग, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि चांगली लाईन, या तिन्ही गोष्टींचा एकत्रित मेळ या बॉलवरती बघायला मिळाला. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या, परंतु या षटकात गोलंदाज आपल्याला पाहायला सूरज मिळतात. ते सांगतात की मी खर्च करणार नाही. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. पुन्हा एकदा विपुल. यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण व्हायला हवं होतं. जिथे एक धाव होती तिथे बघा दोघांकडून चुकी होते आणि ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, तर या सोप्या चुका आहेत. या चुका तुम्हाला खूप कमी प्रमाणात कराव्या लागतील. कारण इथे बघा, जर पहिल्याच क्षेत्ररक्षकाने, जो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याने जर हा चेंडू अडवला असता तर कदाचित एकही धाव नसती. आणि नंतर पुन्हा एकदा लॉंगरला क्षेत्ररक्षक होता, त्याने सुद्धा ती चूक केली आणि 4 धावा. अगदी योग्य विश्लेषण तुम्ही केलं. आणि त्यावेळेला या 4 धावा आहेत त्या तुम्हाला शेवटच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्रास देतील की चेस करतात त्यावेळेला मग एक रन्स खूप महत्त्वाची राहते. परंतु तुम्ही जो उल्लेख केला की जो फील्ड तिथे व्हायला हवी होती ती झाली नाही, त्या अनुषंगानं एका धावेचं भुगतान तुम्हाला 3 धावांमध्ये कन्वर्ट करावं लागलं. ज्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 25. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटकं इथे समाप्तीवरती आली आणि जमेची बाजू अशी आहे की 25 धावा देखील झाल्या आणि बिनबाद ही जोडी आहे. ही खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाची एक स्ट्रॉंग साईड राहिली.
अगदी बरोबर. कारण तुम्ही जेव्हा तुमचे गडी हातामध्ये असतील आणि धावा जरी कमी लागल्या असतील, तरी शेवटच्या 3 षटकांमध्ये तुम्ही ते कव्हर करू शकतात. तुमची मुख्य बाब ही आहे, की तुम्ही सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये शाबूत आहे. त्यामुळे उर्वरित 4 षटकांमध्ये आता यांना हात खोलायला काहीच हरकत नाही. 1-2 गडी जरी बाद झाले, तरी सुद्धा जर या 2 षटकामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये जर 20-25 धावा आल्या, तर मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये तुटून पडतील यात काही शंका नाही. अगदी बरोबर. कारण खऱ्या अर्थानं जो फाउंडेशन सेट करायचं होतं ती मात्र पायाबांधणी चांगली झाली. आता येणाऱ्या काळात इथून जर जोखीम पत्कारली, कारण पहिले महत्त्वाचे 2 खेळाडू आहेत, मध्यफळीचे खेळाडू देखील तेवढेच ताकदीचे तुमच्याकडे जरूर असतील. त्या अनुषंगानं आता या 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये ही भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. विपुल तयार, सुनील माफ करा, सुनील तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुनील सुद्धा वरळी संघाकडून भरपूर वर्ष झाली क्रिकेट खेळतोय आणि एक संयमी कर्णधार म्हणून त्याला आम्ही नेहमीच बघतोय. आज साखरेच्या या आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये खेळताना एडवन संघाविरुद्ध काय रणनीती असेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये विकेट गेला नाही आणि 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, तर कुठेतरी थोडंसं टेन्शन असेल सुनीलला. आणि या टेन्शनमधून या दडपणाखाली कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय बघूया, कारण एक परिपक्व कर्णधार आहे आणि अनुभव खूप आहे. पहिल्याच बॉलवरती सुनील आले होते. विकेट फॅक्टर जवळपास त्यांनी शोधला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले नाही. ज्या अनुषंगाने इथे देखील चौकार मिळाला. एक कर्णधार, एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून सुनीलकडे आपण पाहताय, जो पद्धतीने तुम्ही उल्लेख केला आणि त्या उल्लेखाला साजेसं काम त्यांनी केलं होतं, परंतु साथ क्षेत्ररक्षणाची मिळाली नाही. ज्या अनुषंगाने याही बॉलवरती चौकार मिळाला. धावगती आता इथून उंचावते. ज्या पद्धतीने शेअर मार्केटचे कॅन्डल अप अँड डाऊन होत असतात, इथे फक्त शेअर मार्केट अप होत चाललंय, डाऊन एकही कॅन्डल नाही. कारण दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूनं चांगली फलंदाजी करतात. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि 29 धावा या धावफलकावरती. आता पूर्णपणे दडपण आहे ते सुनीलवर आहे, कारण फलंदाजी खूप छान पद्धतीने होताना आपल्याला बघायला मिळते. कमबॅक तर चांगलं केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चेंडू यॉर्कर लेनचा आपल्याला बघायला मिळाला. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, परंतु ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली, दुसरा चेंडू पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितला तर सुरेख होता. चांगला बॉल तिथे आपण पाहिला. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. तदनंतर बॉलला खेळले ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे चांगली स्किल्स आणि दाखवलं. स्ट्रेच झाले, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ना आकार घेत साहिल आणि कुणाला मला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा. योग्य सुरुवात, चांगली सुरुवात, सलामीची सुरुवात, आघाडीचे फलंदाज कसे असावेत यांचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. मोठा स्ट्रोक, बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेगला. तिथून बॉलला उचलतील आणि इथे देखील सिंगल मिळतंय. धावसंख्या म्हणून सर आता जाऊन पोहोचते 32. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची, परंतु आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून 1 ते 2 विकेट टिपावे लागतील. नक्कीच विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, कारण आता तुम्ही सलामीची जोडी आहे आणि ही जोडी फोडण्यामध्ये जर तुम्हाला यश आलं नाही, तर 70+ धावा या आता तरी सध्या दिसायला लागलेल्या आहेत आपल्याला. अगदी बरोबर. 70+ या इथून जरूर होतील जर विकेट मिळत नाही तर. म्हणजेच विकेट फॅक्टर आता भरपूर महत्वाची. काळानुसार परिवर्तन तुम्हाला करावं लागेल. पुढचा बॉल. या वेळेला पंचांचे 2 हात समांतर रेषेत. पंच विरेल नायर सर वळतात आमच्या गुणलेखनांच्या बाजूला आणि त्यांच्या माध्यमातून ते दर्शवतात की यस हा बॉल वाईड आहे, याची नोंदणी घ्या आणि या बॉलवरती 1 रन अर्जित होईल. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचतंय, ती म्हणजेच 33 धावा. चला जय मल्हार गांजे आणि एकविरा बॉईज साखरे, आपण आपली टी शर्ट घेऊन जा आणि लगेच इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. इथून सुरेख फटका बघायला मिळतोय. डिप शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा धावफलकावर. तुम्ही साखरेला पहिल्यांदाच आलेत. यस अगदी बरोबर. साखरेला आम्ही प्रथमता येतोय. काय म्हणतील साखरे गावाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? अतिशय सुंदर स्पर्धा. ज्यावेळेला गावामध्ये आला आणि अतिशय सुंदर असं हे मैदानाच्या ज्यावेळेला एंट्री झाली तेव्हा वाटलं की भव्य आयोजन. फक्त नाव ऐकून होतो आम्ही की रुपेशदा पाटील यांची स्पर्धा ही एक वेगळी स्पर्धा असते, परंतु ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलो त्यावेळेला वाटलं की जे ऐकलं होतं ते सत्यात देखील उतरलंय आणि अशी ही स्पर्धा देखील आहे. असं वाटतंय ना कॅरिबियन बेटामध्ये आहोत असं आपण. अगदी बरोबर आणि तेच वाटतंय इथे. कारण आपल्या मागे नदी पण आहे, खूप मोठी नदी आहे, त्यामुळे असं वाटतंय. आणि विकीला बघितलं तर असं वाटतं की कॅरिबियन खेळाडूच आहे विकी वजे. येस अगदी बरोबर आणि ते देखील पाहायला मिळतात. अगदी सुंदर असं मात्र हे आयोजन आणि सुंदर देखणं नियोजन आणि एकविरा चषक साखरेचं 16वं वर्ष अभिमानानं इथे मात्र आपण पाहतायत रुपेशदा पाटील पूर्णत्वाला नेत असताना दुसऱ्या दिवसामध्ये देखील आले.
आदरणीय नितेश तरे आणि राजू धोत्रे गांजेवरून इथे उपस्थित आहेत. सर, आपणास नम्र विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर यायचं आहे. नितेश तरे साहेब आणि राजू धोत्रे साहेब यांना विनंती करेन, आपण गांजावरून इथे उपस्थित आहेत तर आपण या प्लीज मुख्य मंचावर या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला आणि सूरज हे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळतात. 4थं षटक, 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 34 माफ करा, 34 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु या स्पर्धेला टेनिस बॉल आणि टेनिस बॉलची उसळी जास्त असते आणि ते बघायला मिळालं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. यस पिके साऊंड. आई तुझे भेटीला चालत मी, आईलोय घेऊन पोवा गो, आई तुझे भेटीला चालत मी, आईलोय. आदरणीय प्रतीक बाळकृष्ण पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर. इथून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला आपण बघतोय 40 धावा. इथून जर 10 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच 15-16 धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल आणि एक फायटिंग टोटल आहे, एक सन्मानजनक स्थिती आहे ती उभी करण्याचा विचार दिसतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, यावेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे कन्फ्यूज, कुठे वळू कुठे नको, आणि त्या कन्फ्युजेशन मध्ये बॉलने मात्र गिरकी घेतली क्षेत्ररक्षकाची. चेंडू इथे देखील चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एडवंट संघानं म्हटलं की आम्ही प्रथमतः या विभागात येऊन खेळतोय आणि ह्या टणक खेळपट्टीवरती आमचा अनुभव भरपूर नाही, परंतु मी म्हणेन अनुभव नसला तरी क्रिकेट चांगलं त्यांनी दाखवलं, स्किल्स चांगल्या राहिल्या आणि धावसंख्या आतापर्यंत बिनबादमध्ये ते खेळत असताना 44 धावा. म्हणजे मनोज पाटील जर सुरुवात चांगली राहिली, यंदाचं पहिलं वर्ष, पहिल्या वर्षात अगदी दमखम चांगली राहिली. जर अनुभव नसताना तुम्ही या पद्धतीची फलंदाजी करतात तर तुम्ही जर अनुभव असतील तर तुम्ही कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे आमच्या डोळ्यासमोर आता आहे. खरोखरच परिपक्वता तुमच्यामध्ये आहे आणि हे तुम्ही दाखवून दिलंय. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते आणि पापणी लवते न लवते तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण झाली, कारण थोडीशी फेकी खराब आपल्याला बघायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथून 3 धावा येतात. 3 धावेनंतर धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात 47 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 47 धावा, चांगली वेगवान गती. धावसंख्या इथे धावफलकावरती अगदी झपाट्याने वाहत आहे आणि धावांचा ग्राफ उंचावतोय, कारण त्याचं कारण राहिलं एका बाजूला हर्षल केणी आणि एका बाजूला संचित. जबरदस्त फटके. मैदानाच्या कुठलंही क्षेत्र असं नाही जिथे या दोन फलंदाजांनी फलंदाजी केली नाही. 7 तेवढी क्षेत्ररक्षकांची देखील मिळाली. पुढचा बॉल. या वेळेला ऑन साइडला प्रहार. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन, चांगलं साऊंड टायमिंगच्या साह्यानं या बॉलला उडवलंय. चेंडू मात्र आपण पाहताय लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध गगनाला गवसणी घालणारा आई एकविरा चषक षटकार 6. थँक्यू डीजे, थँक्यू. एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघतोय. उत्कर्ष सर 5,500 ही प्रवेश फी आहे इथे आणि माफ करा 5,000 आहे फक्त. तर 5,000 मध्ये 12 टी शर्ट. टी शर्टची जर क्वालिटी बघितली तर 400 रुपयापर्यंत टी शर्ट असेल, परंतु आपण एक मिनिमम 300 पकडू आणि 12 खेळाडूंना जेवण, तर तुमची प्रवेश फी जी 5,000 आहे ती तुम्हाला परत देतात. म्हणजे इथे फ्री खेळण्याचा एक संधी रुपेश पाटील सरांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल काय म्हणतील? अगदी तुम्ही ज्या म्हटल्याप्रमाणे मी म्हटलं की ह्या गोष्टी फक्त म्हणून चालत नाही, त्या कराव्या लागतात. अनेक आयोजन आपण पाहतो जिथे तुमचं एंट्री प्रवेशिका असते 12,000 14,000 फक्त खेळून जायचं, परंतु तुम्ही जो उल्लेख केला की 12 टी शर्ट्स ज्यामध्ये जेवण आणि तुमची प्रवेशिका तुम्ही जणू काही परत घेतात. योग्य रीतीने तुम्हाला फुकट खेळायला मिळतं. फक्त चांगलं कौशल्य दाखवायचं आहे आणि या स्पर्धेचं पारितोषिक पटकावायचं, तेही तुमच्या कौशल्यावरती. रुपेश दादा पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा स्पर्धा कमी असतात. यावेळेला ऑन साईडला खेळला, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा पंच दर्शवतील की हाही आलाय षटकार. चांगला स्ट्रोक, 6 धावा. कर्णधार सुनील विचार करत असेल की आज माझ्या खेळाडूंना काय झालंय, कारण ह्या खेळाडूंना हे मैदान खूप परिचित आहे आणि खूप चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये हे संघ अंतिम फेरीमध्ये सुद्धा हा संघ दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज
अत्यंत खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बघायला मिळतंय वरी संघाचं. म्हणून तर म्हणतात क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला तेच बघायला मिळालं की या मैदानाचा भरपूर चांगला आढावा आहे. तुम्ही उल्लेख केला की वरई संघाला तुम्ही जवळून भरपूर वेळा पाहिलंय, चांगल्या स्किल्स त्यांच्याकडे आहेत, परंतु आज त्यांचे खेळाडू सकाळच्या सत्रात नाश्ता जास्त झाला की रात्रीची झोप कमी, या दोन गोष्टींमध्ये आता सध्या जे त्यांचे कर्णधार आहेत सुनील पाटील ते देखील थोडेसे कन्फ्यूज राहतील. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 61 धावा. तुम्ही उल्लेख केला होता की 70-75, आता सर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मी म्हणेन 80-85. कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आहे त्यामुळे ह्या धावा वाढू शकतात अजून. आणि इथून जर खेळाडू थकले असतील तर त्यांनी चान्स घ्यायला हरकत नाही, कारण फ्रेश खेळाडू येईल मैदानात. चेंडू सुद्धा जुना झालेला आहे, अटॅकिंग फलंदाजी होऊ शकते या 12 चेंडूंवर. अगदी योग्य विश्लेषण. तुम्ही जो आता उल्लेख केला की फ्रेश फलंदाज येतील आणि आक्रमकता तिथे देखील सिद्ध होऊ शकते, परंतु दोन्ही फलंदाज सांगतात ना थकाऊ ना हाराव, मैदानाच्या आतमध्ये उभे राहणार, 6 षटकं खेळण्याचा पूर्ण प्रयत्न करणार, 80-85-90 पर्यंत जाणार. 5व्या षटकाला सुरुवात. यावेळेला खेळायचं होतं ऑफसाईडला, बॉल बॅटची कड, क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली आणि धावसगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 62 धावा. 62 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेले आहेत. बघा प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आणि प्रत्येक खेळाडूच्या जेवणाची व्यवस्था ही खूप छान मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. सातत्याने रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यंदाचं 16वं वर्ष आणि 16वं वर्ष हे धोक्याचं असते असं म्हटलं जाते, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचं तसं वातावरण आपल्याला बघायला मिळत नाही. आणि ही स्पेशालिटी राहिलेली आहे IAQ चषकाची. ऑन साइडला या वेळेला आपण पाहताय बॉल सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस 6. आनंदी आनंद आज सफाळे नगरीला, एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला, एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5व्या आणि 5व्या षटकात धावांची लयलूट, धावांची मारामारी, धावांची हाणामारी. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला, मिड विकेटला याही वेळेला बॉल क्लिअर करेल आणि सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 6 धाव्यांसाठी षटकार. स्पर्धा मानाची हाय पालघर जिल्ह्याची. थँक्यू सो मच. सनी देव यांच्या गोड गळ्यानं गायलेलं हे गीत IAQ चषक साखरेचं रुपेशदा पाटील यांनी भरपूर काही गीतं या स्पर्धेवरती राहिलेली आहेत. आज 16 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होतात. साधी सुरुवात, परंतु आज पालघर जिल्ह्यात प्रत्येकाला वाटते की ही स्पर्धा आम्हाला खेळायला मिळावी. 64 संघ खेळून उर्वरित 20 ते 22 संघ वेटिंग राहतात आणि ही स्पर्धेचं हे कौशल्य राहिलेलं आहे. ज्या वेळेला IAQ चषकाचं इन्व्हिटेशन कार्ड छापलं जातं त्यावेळेला स्वतः रुपेशदा पाटील IAQ प्रस्थान करतात. एकविरेला जाऊन टी पत्रिका प्रथमतः ठेवली जाते आणि तदनंतर मग पाहुण्यांना आमंत्रण दिलं जातं. अशी एक IAQ चषकाची ही वेगळी खासियत राहिलेली आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. भरपूर वेळानंतर इथे संधी मिळाली होती, त्याही संधीला कन्वर्ट करता आलं नाही. झेल ड्रॉप झालाय आणि चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकात 4 बॉल झालेत. मनोज सर, धावसंख्या जाऊन पोहोचतंय 75 वरती. धावफलक भरपूर उंचावलं. आता तर मला 90चा आकडा दिसायला लागलाय, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले आणि तदनंतर कर्णधार सुनील यादव यांनी मात्र झेल सोडला. तर प्रत्येक खेळाडू मात्र थोडंसं बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतं. बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते वरील संघाची. आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे धावांमध्ये भर करण्याचं काम गोलंदाज सुद्धा करतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. एडवन संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. पहिल्यांदाच आले ते सुद्धा खुश असतील, कारण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले तर मात्र एक वेगळी मजा असते. अगदी बरोबर. तुम्ही म्हटलं की बॉडी लँग्वेज थोडीशी हातात झालंय आणि ते तुम्हाला टाळावं लागेल, कारण दुसरी इनिंग तुमच्याकडे देखील असणार आहे, तुमच्या हातामध्ये देखील फळी असणार आहे. तुम्ही देखील प्रतिस्पर्धी संघावरती घातक फटके खेळू शकता, परंतु जर पहिल्याच डावामध्ये तुम्ही सामना हरलात तर मनानं हरलेला माणूस पुन्हा एकदा उठू शकत नाही. खूप छान विश्लेषण आपण केलं, कारण मनाने जेव्हा तुम्ही हरता तेव्हा मात्र तुम्ही उठू शकत नाही. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह राहिली पाहिजे. मी हा सामना जिंकून देईल हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये यायला हवा आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर मात्र सुरेख फटका. काय जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका आहे. सुपर क्लास बॅटिंग. या आजच्या दिवसातला मी म्हणेन या फटक्यासारखा फटका नाही. क्लास फटका. जसा बॉल आला तसं त्या बॉलला स्टँड
अँड डिस्पॅच चांगला स्ट्रोक खेळला. जबरदस्त फटका आजच्या दिवसातला लांबच लांबचा हा षटकार खेळला. समोरच्या दिशेने या पद्धतीचे फटके करणं तेवढंसं सोपं नसतं, परंतु या फलंदाजाची कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दिसतात की मेरिटवरती फलंदाजी करतोय. यासाठी मनगटामध्ये ताकद लागते आणि ती ताकद इथे पुरेपूर त्या ताकदीचा वापर करताना आपल्याला फलंदाज बघायला मिळतो. सुरेख फटका आपल्याला बघायला मिळाला. खरोखरच एक नाही तर 1000 वेळा जरी बघितला हा फटका तरी कंटाळा येणार नाही असा हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. सुनीलला विचार करण्यास भाग पाडणारा हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 83. तर 83 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर या आपण इथे पाहुणे आलेले आहेत. संचित जर आपण तपासून पाहिलं तर 14 बॉल आणि 43 धावा, झंझावती खेळी, क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट. सकाळचं सत्र कडक ऊन आणि कडक उन्हात आपण पाहताय एक गरम फलंदाजी. या वेळेला इथे देखील संधी उकली गेली. आता संचितनं स्ट्राईक घेतले स्वतःकडे, चोरटी धाव जरूर असेल आणि इथे मात्र आपण पाहताय पंचांनी बोट उचलला का. एक संधी मिळाली यष्टीरक्षकाकडून, परंतु दोघांमधलं कॉर्डिनेशन होतं ते जमलं नाही. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर झाला आणि तदनंतर फलंदाज जर आपण पाहिलं तर हर्षल किणी याला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं, परंतु हरकत नाही. क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट या दोन फलंदाजांनी मनं जिंकली. 17 बॉल आणि 35 धावांची वादळी खेळी या फलंदाजांना देखील मनं जिंकली. नवीन फलंदाज दाखल होत आहेत हर्षल तरे. हर्षल तरे याही खेळाडूचं सफाळे नगरीमध्ये भरपूर मोठं नाव आहे. स्लॉगमध्ये घातक फलंदाजी कशी करावी या हर्षलनं अनेक वेळा या क्रिकेट परिपटलावरती पूर्ण केलेली आहेत त्या पद्धतीच्या खेळी, आणि उर्वरित या बॉलमध्ये तेही आक्रमण करतील का हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. 14 बॉल 43 धाव्यांवरती खेळतायत ते म्हणजे संचित. छोटा पाक बडा धमाका यष्टीकडे जाऊ नका, ज्यांच्याकडे गुणवत्ता ठासून भरलंय. आणि पंचांनी या बॉलला देखील व्हाईट बॉल घोषित केले, स्क्वेअर बॉल. धावांची गती तपासून पाहिली तर कुणाल केणी, साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या 84, 84 धावा या धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली, तदनंतर पाया चांगला झाला की तुमची इमारत मजबूत होते, आणि इमारत मजबूत झाली यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय फटका, सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. हर्षल तरे सांगतात की तू या स्ट्रायकिंग एंडला, तुझ्या 50 धावा बघताना आम्हाला आनंद होईल. गांजे संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लीज या, तुमच्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या कलेक्ट करायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहताय जय मल्हार गांजे आणि एका बाजूला आई एकविरा बॉईज साखरे, म्हणजेच घरचा संघ, आयोजक संघ, यजमान संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतायत संचित जाऊन पोहोचतात 45 वरती. 15 बॉल 45 या षटकात कुणाल खेळ झालाय आतापर्यंत 2 बॉलचा. 4 बॉल आहेत. या स्पर्धेचं आजच्या दिवसातलं अर्धशतक बघायला मिळेल का. हाफ ट्रॅकरचा बॉल, चेंडू बराच काळ हवेत. यावेळेला क्षेत्ररक्षक खाली, आणि तिथे देखील बॉडी लँग्वेज सांगत होती की तिथे मात्र थोडंसं हा क्षेत्ररक्षक योग्य रीतीने गेस करत नाही बॉलला. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय इथे धावसंख्या जर पळून तपासून पाहिल्या तर पूर्ण होतात, त्या म्हणजेच 4 धावा मात्र पूर्ण होत आहेत. जय मल्हार गांजे आणि एकविरा बॉईज साखरे दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या. तदनंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय तो महत्वाचा टॉस देखील तिथे असेल. 16 बॉल आणि 49 धावा संचित खेळतात 49 वरती. आता डगआउट मधून फक्त एकच त्यांना मेसेज असेल की तू 50 धावा पूर्ण कर. संचित कुठल्या पद्धतीचा खेळ करतील. 4 चौकार 5 षटकार सॉफ्ट हँडने केलाय, अगदी जेंटल पुचच्या साह्यानं 50 धावा इथे पूर्ण होतील संचितच्या सिंगलला डबल मध्ये. आणि इथे संचितची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही. ज्या या छोट्या खेळाडून पहिल्यांदाच या एकविरा चषकामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्यानंतर सांगतोय की का मी इथे आलोय तर आमची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आपण बॅट दाखवायची आहे. संचित क्लास क्रिकेट, टोटली क्लास क्रिकेट, जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी, गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, परंतु योग्य कनेक्शन नाही झालं. चेंडू अगदी बॅटच्या बॉटमला आला. तिथून आपण पाहताय इथे सिंगल तर परिपूर्ण, आणि स्ट्रायकिंग एंड पुन्हा स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद होत आहेत. एक धाव शॉट देखील तिथे राहिली, म्हणजे हा बॉल निर्धाव राहील.
शॉर्ट रन इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज संचितनं आपलं नावाची छबी या मैदानाच्या आतमध्ये सोडली. साखरे चषकामध्ये आज एडवन मधून लाईव्ह जे प्रेक्षक पाहत असतील त्यांनी सांगितलं असेल की वा संचित वा, तुम्ही दिल जीत लिया. ज्या पद्धतीने तुमची फलंदाजी राहिली, कमालीचं क्रिकेट, क्लास क्रिकेट, छोटी मूर्ती मोठी कीर्ती. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहताय जो खेळ राहिला. शेवटचा बॉल हर्षल तरेसाठी. यावेळेला आपण पाहताय या मिड ऑफला बॉल त्याच्या अगदी डोक्यावरनं लॉंग ऑफचा खेळाडू त्या बॉलला प्रोटेक्शन देतोय आणि तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालंय आणि तिसरीचा प्रयत्न नसेल. 6 षटकांचा खेळ संपला मनोज सर आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 94, तुम्ही म्हटलं की 95चा आकडा दिसतोय आणि तो सध्या बघायला देखील मिळाला. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान हाही महत्वाचा आहे आणि तो घेतील मनोज पाटील सर. थँक्यू सो मच. या रुपेशजी पाटील साहेब आपण यायचं आहे इथे. तर या मुख्य मंचावर आपण बघतोय आदरणीय नितेश तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर नितेश तरे साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे शिल्पकार रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करेन. आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये पाहुण्यांचा स्वागत सन्मान हेताना आपल्याला बघायला मिळतोय. नितेश तरे गांजेवरून इथे उपस्थित आहेत आणि यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपल्याला होताना बघायला मिळतोय. या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपल्याला सन्मानचिन्ह भेट देण्यात येत आहे. नितेश तरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आदरणीय राजू धोत्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी सुनील वजे सरांना विनंती करेन. हे सुद्धा गांजे गावातून मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. राजू धोत्रे रुपेश पाटील सरांचे परम मित्र आहेत आणि या पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सुनील वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा शुभ सन्मान करताना. त्यानंतर निलेशजी पाटील साहेब साखरे गावचे एक अनमोल रत्न इथे उपस्थित आहेत आणि निलेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा सुनील वजे सरांना विनंती करेन. त्यानंतर मी सुनील वजे सरांना पुन्हा एकदा विनंती करतोय की प्रतीक पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रतीक पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. राकेश पाटील आपण सुद्धा यायचंय पुढे. राकेश पाटील साहेब रुपेश पाटील यांचे छोटे बंधू आहेत. तर मी सुनील वजे सरांना विनंती करतो की राकेशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला खरोखरच 4-5 दिवस अथक मेहनत परिश्रम घेतली. ते रुपेशजी पाटील साहेबांचे परम मित्र संदेश पाटील सरांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. माकण्याला स्पर्धा झाली. आगरी प्रीमियर लीग खूप सहकार्य केलं होतं आम्हाला. तर संदेश पाटील सर कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं दुपारनंतर ते मार्गस्थ झाले होते, परंतु आज सकाळच्या सत्रापासून पुन्हा एकदा मात्र जॉईन झालेले आहेत इथे. तर विजयासाठी 95 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 95 धावांचं लक्ष समोर असेल. जय मल्हार गांजे संघाचा कर्णधार या. सन्माननीय निलेश पाटील सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला जय मल्हार गांजे आणि एका बाजूला आपण पाहतायत आई एकविरा बॉईज साखरे
या दोन संघांमधला महत्त्वाचा मॅच. तर विनंती करीन आपण कर्णधार आहात का टॉस साईड या. एकविराच्या साखरे संघ तुम्ही इथे आहात का प्लीज असाल तर या. टॉस मात्र होईल. सन्माननीय निलेश पाटील सर आम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेचे आमचे पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय तो तिसऱ्या मॅचचा टॉस देखील होईल. मॅचला सुरुवात होते. प्लीज आपण टॉससाठी या. जास्त वेळ तिथे नाही घेणार आपण. फक्त शॉर्ट अँड स्वीटमध्ये तो टॉस होईल. तर आपण बघतोय सुरुवात खूप छान झाली. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. 95 धावांचं मोठं आव्हान जर तुम्हाला पार करायचं असेल तर सुरुवात खूप छान झाली पाहिजे. कमीत कमी 16 धावा तुम्हाला धावफलकावर लावाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये आणि तीच कामगिरी मात्र दोघांना करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक तिसरा घेऊन येतोय गोलंदाज भावेश. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता, परंतु इथे माफ करा काय सुरेख क्षेत्ररक्षण झालं, अप्रतिम. परंतु चौकार रोखू शकत नाही. धावा 4 ने पुढे सरसावले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी जातोय, परंतु हवेमध्ये उंच उडी घेतली आणि चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये पाडण्यामध्ये यश आलं होतं, परंतु तदनंतर मात्र चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषा गाठली 4 धावांकरिता. चौकार येतोय. धावसंख्या आपण बघतोय 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. भावेश गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. सर नक्की थांबवेन इथे. फक्त आपण शॉर्टमध्ये टॉस घेतोय. आई एकविरा बॉईज साखरे आणि जय मल्हार गांजे या. निलेश सर इथे आहेत. गांजे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे प्लीज. जय मल्हार गांजे संघ आपण इथे आला होता. तुमचा कर्णधार प्लीज पाठवा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि निलेश पाटील सर आहेत आणि एका बाजूला एकविरा बॉईज साखरे, एका बाजूला जय मल्हार गांजे यांच्यातला महत्त्वाचा मॅच. कर्णधार इथे आलेत टॉससाठी या. एकविरा संघ आपला कर्णधार. 2 कर्णधार तिथे असतील. अगदी शॉर्टमध्ये आपण तो टॉस घेणार आहोत. वेळ जास्त घेणार नाहीत कारण महत्त्वाचा मॅच देखील तिथे चालू आहे. एक मोठं टार्गेट. साखरे संघाचा कॉल आहे एकविरा आणि आई एकविरा. साखरे संघाने इथे टॉस जिंकला. निलेश पाटील सर आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. जास्त वेळ नाही घेणार. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत आणि जय मल्हार गांजे संघ तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. मॅचला देखील तिथे सुरुवात झाली. जाऊया आपण त्या मॅचकडे जिथे धावतं वर्णन घेऊन बहाडोलीचा गोडवा अर्थात मनोज पाटील सर आणि मायकोपची शान पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अजित पाटील सर त्या मॅचसाठी पुन्हा एकदा आपल्याला रिझवण्यासाठी येतील. थँक्यू. तर धावसंख्या आपण बघतोय पहिलं षटक योग्य रीतीने मात्र संपुष्टात येताना पहिल्या षटकात आपण बघतोय केवळ 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजित पाटील सर काय म्हणतील? फक्त 6 धावा झालेल्या आहेत. 95 धावांचं भलं मोठं आव्हान समोर ठेवलं गेलंय आणि सुरुवात तर खूप छान केलेली आहे एडवन संघाने. कहते लाखों मैल लंबी यात्रा भी केवल एक कदम से स्टार्ट होती है. पाऊल ठेवलेले त्याला फक्त आक्रमकता देणं गरजेचं आहे. स्टार्ट चांगला झालाय. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ असतं. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मनोज पाटील. अगदी बरोबर आहे. खूप छान पद्धतीने मात्र तुम्ही विश्लेषण केलं. अनुभव खूप आहे. बरीच वर्ष झाली समालोचन करतात आणि तुमचं समालोचन ऐकण्यासाठी आम्ही युवा उमरोळीच्या मैदानावर हिंदी समालोचन ऐकण्यासाठी मी खास यायचो तिथे. 4-5 वर्ष कंटिन्यू तुमचं समालोचन ऐकलं. त्यानंतर मात्र 6व्या वर्षामध्ये मला संधी मिळाली होती तुमच्या समवेत तिथे टुर्नामेंट करण्याची आणि तेव्हापासून आपण एकत्र काम करतोय. परंतु प्रभावित केले तुम्ही. तुमचं हिंदी समालोचन वन ऑफ द बेस्ट, जबरदस्त. सो थँक्यू. आणि कुणाची प्रशंसा करण्यासाठी प्रथमतः आपल्यामध्ये चांगले गुण असावे लागतात आणि मनोज पाटील ते तुम्ही सिद्ध केलेले. वळूया पुनश्च मनोज पाटील सरांकडे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय चेंडूला बघितलं, फक्त दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू 4 धावांकरिता येतोय. चौकार. सुरुवात तर या पद्धतीची तुम्हाला करावी लागेल कारण प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत. तरच तुम्हाला या 96 धावा आहेत, 95 धावा आहेत त्या पार करता येतील.
प्रामुख्याने क्रिकेट म्हटल्यानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला खेळ आहे आणि ते का सिद्ध झालंय कारण ग्रामीण भागामध्ये क्रिकेट तन्मयतेने खेळला जातो. याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण जर आपण बघितलं रखरखत ऊन आहे, परंतु आपले क्रीडा रसिक वर्ग बघा उन्हात बसून मॅचचा आनंद घेत आहेत. यासारखं उत्तम उदाहरण तुमच्याजवळ नसेल सर. आणि मैदान सुद्धा खूप छान आहे. हवा जरी खेळती राहिली असेल तरी ऊन आहे, कारण आपण इथे बसतोय तर आपण सावलीचा आसरा घेतोय, परंतु हे प्रेक्षक क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत साखरे गावामध्ये. आणि खरोखरच हे मैदान आपण रविवारच्या दिवसामध्ये बघितलं तर पूर्ण भरलेलं असेल आणि एक वेगळा लुक या मैदानाला आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाही. दरम्यान पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, पोलचा टेम आहे, बॉल इन द एअर, डाऊन द बॉल, खेळाडू यस नो टेकन, विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता बा एसटीचे. कोलीवारांच्या हाताला धावत राहिली, एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंबरवला, एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंबरवला. आई तुझं डोंगर, आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. धावा बघायला मिळतं स्कोर कार्ड वरती 10 आणि नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. मिस सूरज, एक सूरज तुम्हाला ऊर्जा देतोय, दुसरा सूरज ते काम करेल का हा प्रश्न चिन्ह आहे ओमसाई वरईसाठी. आणि सूरज जर इथे ऑन फायर झाले, धावा आल्या, मॅचमध्ये द्वंद्व आहे ते एका संघर्षाच्या वाटेवरती पुढे जाताना बघायला मिळेल. बघूया सूरजकडनं भरपूर अपेक्षा आहेत. गतीला परिवर्तन करत लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर डिस्पॅच बघायला मिळतोय. चेंडू वन्स बाउन सीमा पार, 4 चौकार एसटीचे. क्यू तसंख्य 14 वर पोहोचलंय. फुलटॉस चेंडू खूप चांगला एक्झिक्युशन बघायला मिळतं, एक्झिक्यूट केलाय डाऊन द ग्राउंड, 4 धावा. मिस्टर सूरज चांगला स्टार्ट देत आहेत. काही वेळेला छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी मजबूर केलं होतं. शॉर्ट मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तवसंख्य 1 ने पुढे जाईल 15 वरती. वेगवान चेंडू होता यावेळेला, थोडासा बॅट आणि पॅड मध्ये होता. षटक इथे मात्र दुसरं कंप्लीट झालंय आणि धावा आहेत 15. टार्गेट समोर ठेवलं गेले ते म्हणजेच 95, म्हणजे इथून 20च्या सरासरीने 80 धावा बनवायच्यात. काय म्हणाल? थोडंसं मुश्किल वाटतंय, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी होते, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, गोलंदाज खूप सुरेख कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. फलंदाजांना बांधून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलंय. त्या अनुषंगाने जर विचार केला तर वरई संघासाठी थोडासा सामना कठीण होत चाललेला आहे. परंतु ही 2 षटकं, येणाऱ्या 2 षटकामध्ये 40-45 धावा आल्या तर मात्र नक्कीच सामन्यामध्ये मात्र रंगत वाढेल. परंतु इथून 2 षटकं जर एडवन संघाने चांगली हाताळली तर मात्र सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळेल. कठीण वेळ आहे इथे आणि नेहमी आपण म्हणतो की कठीण काळ ही खऱ्या अर्थाने ही तिजोरी आहे जिथे तुम्हाला यशाकडे जाण्याचे मार्ग मिळत असतात जर तुम्ही शोधले तर. बघूया तर चेंडू आणि इथे आपण बघतायत डॉट बॉल 23-80 असं इक्वेशन आहे. टार्गेट भरपूर मोठं आहे, आत्मविश्वास तुमचा मोठा असायला हवा, शॉर्ट सिलेक्शन स्ट्रोक भरपूर मोठे असणं गरजेचं आहे. बघूया सूरज ऑन स्ट्राइक, नेक्स्ट बॉल, बॉटम हँडचा यूज करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पॉइंट मध्ये झेल परंतु झेल तिथे सांडलाय म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 2 ने आकार घेते, तिसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 3 ने आकार घेताना 18 वर 18 वरती पोहोचले. इथून प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2-3 मोठे शॉट खेळावे लागतील. 3 मोठे खेळावेच लागतील, तरी सुद्धा थोडंसं मुश्किल आहे, कारण आता जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 4ची सरासरी राखावी लागेल. 1-2 चेंडू निर्धाव गेले तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार मारावा लागेल आणि प्रत्येक चेंडूवर चौकार 2-3 चेंडू असले तर आपण समजू शकतो. 20-22 चेंडूंवर चौकार मारायची सोपी गोष्ट नाही. कठीण काम आहे, परंतु कठीण काम सोपं करण्याचे प्रयत्न करतायत. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचेल इथे 19 वरती. अजूनही जर आपण बघितलं तब्बल 76 धावांची गरज आहे, 19 धावा झालेल्या आहेत, 76 ची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आयटम ओव्हर द विकेट, हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॉट बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का, विकेट डाऊन, डिसप्ले.
थँक्यू झाली थँक्यू. आदरणीय रमेश पाटील अप्पा यांच्या माध्यमातून एकविरा चषकासाठी 500 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ टाळ्यावाजून त्यांचं स्वागत करत आहेत आणि त्यांना धन्यवाद देत आहे. थँक्यू रमेश अप्पा, रमेश पाटील साहेब. एकविरा बॉईजचा उभरता सितारा ऋषांक पाटील इथे प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन येताना आपल्याला बघायला मिळते. रुपेशजी पाटील साहेब यांची चिरंजीव आहेत आणि नक्कीच येत्या 2-3 वर्षामध्ये APL मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतील, कारण लेदर क्रिकेटचा अनुभव आहे थोडाफार. पप्पा इन ॲक्शन बघायला मिळतील का? तर ऋषांक पाटीलने आम्हाला म्हटलंय की हो एस डेफिनेटली ते प्लेइंग 11मध्ये बघायला मिळतील. तर रुपेश पाटील ह्यांचा सुद्धा चाहता वर्ग खूप आहे या मैदानावर, त्यामुळे ते 11मध्ये जर येतील तर मात्र नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाही. इथून निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉलवर तुम्ही मात्र पराभवाला सामोरे जाताना आपल्याला बघायला मिळतात, कारण इथून तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न तर दिसतोय चौकार षटकार मारण्याचा, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. इथे मात्र द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट नंबर 3 आपण बघतोय आणि धावसंख्या बघितली तर धावसंख्या 19 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना वरई संघ मात्र ज्यासाठी ओळखला जातोय सुनील यादव हे एक भरवशाचे फलंदाज आहेत, परंतु आज थोडीशी निराशा केली. असं नेहमीच बघायला मिळत नाही. सुनीलच्या बॅटमधून नेहमीच चौकार षटकार बघायला मिळतात, परंतु आज मात्र थोडंसं अपयश त्यांच्या वाट्याला आलं आणि खूप वरईमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मात्र आमचं पाहुणचार त्यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या केला जातो. असेच दिलदार व्यक्तिमत्व आहेत सुनील यादव आणि या सामन्यामध्ये मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे आणि चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. भावेश तरे हा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. इथून उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. भन्नाट वेग होता चेंडूला आणि वेगामध्ये मात्र फलंदाज असं वाटलं होतं की वेगाने बीट झालंय, परंतु खूपच बाहेर होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात कालच्या दिवसामध्ये. आपण बघतोय प्रमोद शेडगे सरांना बघितला, त्यानंतर आज ते यंगस्टर चषक माकडे अंतिम दिवस आहे तिथे उपस्थित झालेले आहेत. एक पालघर भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा हाताळली तरी सुद्धा मात्र ज्या पद्धतीचं एक माणुसकी जी माणसामध्ये हवी असते ती माणुसकी मात्र जोपासताना आम्हाला नेहमीच सहकार्य करतात, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ पालघर धनसार एक अपकमिंग उभरता सितारा म्हणून समालोचन क्षेत्रामध्ये खूप कमी वेळामध्ये ज्याने प्रत्येक आयोजकांना उत्कर्ष पाटील या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलंय, असे आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये उत्कर्ष पाटील हे सुद्धा एक नाव प्रामुख्याने पुढे येताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आमच्या बाजूने बसलेत, माझ्या डाव्या बाजूने आहेत अजित पाटील सर. खूप मोठं नाव आहे समालोचन क्षेत्रामध्ये आणि जसे आहेत, जसे पूर्वी मला पहिल्यांदा भेटले होते तसेच आज पण आहेत. काल त्यांनी मला एक टिप्स दिली की थोडंसं पोट जास्त आलंय बाहेर, थोडंसं कमी करा असं. पण मी अजित पाटील सरांना सांगेन की तुम्ही थोडंसं वाढवा म्हणजे आपण लेवलमध्ये येऊ. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या गमतीचा भाग आहे 20 धावा धावफलकावर. नक्कीच गेट टुगेदर आपण करणार आहोत सगळे पंच आणि आपला समालोचन पॅनल आणि एकविरा चषकाचे सर्व रुपेश पाटील साहेब असतील, संदेश पाटील RK स्पोर्टचे ऑनर राकेश दादा आपल्या समवेत असतील. तर नक्कीच आपण एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी रुपेश पाटील साहेबांच्या जोडीला आपण नक्कीच जाऊ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथून सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक समोर येतोय. चेंडूच्या खाली पोहोचेल का? परंतु नाही पोहोचला. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. काय म्हणतील अजित सर, सामन्याची जी रंगत होती ती रंगत निघून गेलेली आहे. औपचारिकता शिल्लक आहे आणि ती फक्त औपचारिकता पूर्ण करण्याचं काम करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतात. येस, एक स्टीप टार्गेट होतं तिथे आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी ओपनिंग स्टार्ट थोडीशी निराशजनक झाली आणि तिथून संघ जो बॅकफूटवरती बघायला मिळतोय, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावा स्थिरावत असताना स्कोर कार्डवरती 23 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत. अजूनही जर आपण बघितलं टोटली 72 धावा म्हणजे 95चं टार्गेट आहे. भरपूर मोठं टार्गेट चेस करायचं आहे.
खांदे थोडेसे झुकलेले बघायला मिळतात. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. धावसंख्या 29 वर पोहोचले. ग्रेट फिनिश म्हणायला हरकत नाही. थोडासा उशीर झालाय परंतु षटकार चौकार तमाम क्रीडा रसिकांना थोडीशी ऊर्जा देतील. एक टॉप क्लास एंटरटेनमेंट बघायला मिळेल. बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. सूरज थोडासा उशिराने दाखल झाला. इथे मात्र मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि सूरज सुद्धा बॅक टू द पविलियन. तंबूच्या आसऱ्याला परतताना विकेट या ठिकाणी जातो एसटीचे. थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण बघतायत ची बाईक आहे. प्लीज ते बाईकचा आरसा थोडासा खाली करायचा आहे. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आपल्याला बघायला मिळते. टी शर्ट आपण आई एकविरा चषकाच्या माध्यमातून सौजन्य करतोय. आमचे भरपूर खऱ्या अर्थाने दाते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि एक चांगली स्पर्धा पुढे येताना आपण बघतायत. कौतुक करावं लागेल रुपेश पाटील सरांचं, कारण दाते जरी असले तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मात्र रुपेश पाटील सर करतात. कारण आपण अडचणीमध्ये असतो अजित सर, तेव्हा एखाद्याला आपण हाक मारली की मला जरा 500-1000 रुपयाची गरज आहे, तर तो माणूस 100 वेळा विचार करतोय. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारची मदत, परंतु ते गुण माणसामध्ये असायला हवेत. त्याला बघून मात्र हे लोक जी स्पॉन्सर करतात ते रुपेश पाटील सरांना बघून करतात. त्यामुळे रुपेश पाटील सरांनी जे संबंध जपून ठेवलेले आहेत, जो जिव्हाळा त्यांचा आहे, त्या प्रेमापोटी मात्र हे सगळे दानशूर व्यक्ती ते मदत करत असतात या स्पर्धेला. खरोखरच त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्या प्रेमामुळेच ही स्पर्धा मात्र यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळते. यंदाचं 16वं वर्ष आहे आणि या 16व्या वर्षामध्ये मात्र काय अप्रतिम नियोजन आपल्याला बघायला मिळते. पुढचं वर्ष आग्रा प्रीमियर लीग याच मैदानावर होणार आहे, त्यामुळे मैदानाची डागडुगी तर होणार आहे, परंतु एक जबरदस्त मैदान पुढच्या वर्षापासून आपल्याला इथे बघायला मिळेल. त्याचं प्रमुख कारण नॉलेज तुम्हाला पॉवर देतं, परंतु तुमची वागणूक, तुमचं चरित्र तुम्हाला मान सन्मान देत असतं आणि तेच इथे बघायला मिळते मनोजी पाटीलचं. बरोबर. चरित्र हा शब्द जर बघितला आपण तर रुपेश पाटील सरांचं चरित्र एकदम स्वच्छ आहे आणि त्याच कारणास्तव आपण बघतो ही स्पर्धा एवढी नावारूपाला आलेली आहे. कुठलीही स्पर्धा असो आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. साखरे गावामध्ये असो, आगरी समाजामध्ये असो, या पंचक्रोशीमध्ये असो, खरोखरच खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून रुपेश पाटील सरांकडे बघितलं जातं. इथून आपण बघतोय डाव्या एष्टीवरचा चेंडू निघून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 95 धावांचा पाठलाग करताना 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 60 धावांचं लक्ष समोर असेल. इथून त्रिफळचित होताना फलंदाज बॅक टू डगआउट येतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तुझा देऊला सजलाय तुझा देऊला या पावन करल डोंगरावर इथं पाऊला या चैताच्या महिन्यात सजला एकविरा तुझा देऊला. थँक्यू. तर षटक क्रमांक आपण बघतोय 5वं षटक सुरू आहे. अजित सर, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप स्पर्धा केलेल्या आहेत, तर एखाद किस्सा सांगा, तिथला अनुभव सांगा. बाहेर मोठमोठ्या स्पर्धा करतात, बाहेरचं वातावरण कसं असतं, तिथे वागणूक कशी मिळते आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकल भागामध्ये. इथून आपण बघतोय चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. धावसंख्या आपण बघतोय 36 धावा. प्रामुख्याने किस्सा वगैरे काही नाही. तुम्ही जसे राहाल तसं तुम्हाला मानसन्मान मिळेल. मग तुम्ही महाराष्ट्रात जा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जा, तुम्ही जर ॲज अ समोरच्या व्यक्तीला मानसन्मान देतात तर तुम्हाला तो मिळेल आणि ते गरजेचं आहे. मनोज पाटील. अगदी बरोबर. इथे झेल घेतला गेलाय तर विकेट इथे जातोय. अजित सरांचं हे वाक्य मी तर म्हणेन की प्रत्येक समालोचकाने हे लक्षात ठेवायला हवं आहे, कारण आपल्या वागणुकीमुळे आपण जो मान सन्मान मिळवतो तो आपल्याला मिळत असतो. तर काही समालोचक असे आहेत की स्पर्धेमध्ये समालोचन करायला जातात, परंतु 1-1, 1.5 तास त्यांच्याशी कोणी बोलत नाही.
ते आपल्या मर्जीनुसार जातात. स्पर्धा असते, स्पर्धेचं टायमिंग जर आपल्याला 8चं दिले तर आपलं काम आहे, आपण मानधन घेतो, आपल्याला ते मानधन देतात, आपल्याला मानसन्मान मिळतो, आपली VIP ट्रीटमेंट होते, तर आपण वेळेवर पोहोचणं हे गरजेचं आहे. काही समालोचक आहेत ते 12ला येतील, 11ला येतील, 10ला येतील. बघा, समालोचक एवढे आहेत की ह्या आयोजकांना अक्षरशः फोन करतात समालोचक, की रुपेश पाटील सरांना तर कमसे कम 50 समालोचक फोन करत असतील की या स्पर्धेमध्ये मला संधी द्या, परंतु ते निवडक समालोचक निवडत असतात. त्यामुळे समालोचकांनी सुद्धा मोठ्या मनाने मी त्यांना सांगतोय की तुम्ही तुमच्या जागेवर योग्य राहा, तुम्हाला आपोआप आयोजक आपल्याला बोलवतील. परंतु आपल्या वागणुकीमध्ये जर चुका असतील तर नक्कीच ते डावलतील आपल्याला. मग तुमच्यामध्ये गुणवत्ता असली तरी त्या गुणवत्तेला इथे किंमत नाही. तर वळूया आपण. कुणाल किनी आम्हाला सांगताय स्कोर बघायला मिळतोय 39. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. एक अप्रतिम मॅच असेल आणि मॅच क्रमांक 3 जय मल्हार गांजे विपक्ष एकविरा बॉईज. आपल्या घरच्या नियोजनामध्ये 2 हात करताना होम क्राऊडमध्ये आपल्याला बघायला मिळेल एकविरा बॉईज साखरे विपक्ष जय मल्हार गांजे मधली लढत. तुर्ताच आपण या मॅचकडे फोकस करूया आणि मॅच 5 षटकं संपलेली आहेत. 8च्या सरासरीने 40. थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये जी क्वालिफायर मॅच आहे ती आपल्याला 6 षटकांची खेळायला मिळेल. कालची मॅच आपण बघितली, जय महाराष्ट्र चिखलपाडा विपक्ष पंकज 11 उज्ज्वल संघ मथाणे. आणि त्यामध्ये शेवटच्या मॅचमध्ये गोलंदाजाने जोरात चेंडू टाकण्याचा जो त्यांची मानसिकता होती तिथे मात्र त्यांच्या हातून मॅच निसटली. कारण 52चं टार्गेट होतं, 2 षटकामध्ये 12 झालेल्या होत्या, 24मध्ये 40 हव्या होत्या. परंतु त्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडाने जो क्लास दाखवला तो मात्र त्यांना क्वालिफायरमध्ये घेऊन गेला सुपर 8मध्ये. त्यासाठी खूप सारं अभिनंदन असेल जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचं. यानंतर होणारा सामना असेल जय मल्हार गांजे आणि एकविरा बॉयज साखरे. एका बाजूने आपण बघतोय रुपेश पाटील सर असतील तर दुसऱ्या बाजूने निलेश तरे. 2 जिवलग मित्र, परंतु आज मात्र एकमेकांसमोर उभे राहतील. 2 कर्णधार आपल्याला बघायला मिळतील, निलेश तरे गांजे आणि रुपेश पाटील साखरे. या 2 दिग्गज कर्णधारांमध्ये मात्र नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये उत्कर्ष पाटील साहेब नक्कीच जोडले जातील. तर षटक क्रमांक आपण बघतोय शेवटचा आहे आणि इथे चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. 1 धाव फलकावर आपल्याला ऍड होताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 धावा, 95 धावांचं मोठं टार्गेट आहे. आणि या टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून तर शेवटचं षटक सुरू झालंय असं कुठेही वाटलं नाही की वरळी संघ थोडासा हवी होताना आपल्याला बघायला मिळतोय. त्याचं एक मुख्य कारण हे आहे की गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. लाईन लेंथ सुरेख राखली, त्यामुळेच वरळी संघाच्या चांगल्या फलंदाजांना मात्र त्याने बांधून ठेवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. नैतिक इथून सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र येतोय चेंडूच्या खाली. इथे झेल सुटलाय, चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 46 माफ करा, 46 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. सुरेख आणि अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. हुक पुलचा टीम होता यावेळेला. मिडॉन मध्ये चेंडू आणि झेल बाद. आणखीन एक धक्का लागताना ओमसाई वरई संघाला. याच्यानंतर घरच्या मैदानावरती नेक्शन बघायला मिळतील. एकविरा बॉईज साखरे. जबरदस्त बॅटल रंगणार इज नो डाऊट. उत्सुकता भरपूर आहे, एक्सायटेड सर्व युवा खेळाडू. आणि त्याला लीड करताना आम्हाला बघायला मिळतील मिस्टर रुपेश पाटील संघनायक म्हणून. चर्चा आपण करणार आहोत. थोडंसं प्रेशर आहे का घरच्या आयोजनामध्ये रुपेशजी पाटील साहेब? नेक्स्ट मॅच तुमची आहे, काय चाललंय मनामध्ये? थोडंसं प्रेशर आहे का तुमच्याकडे? आज बोलावंच लागेल, आज बोलावं लागेल रुपेश पाटील सरांना. आज ते बोलणार आहेत, परंतु ते म्हणतायत की आमचा परफॉर्मन्स कसा होईल त्यानंतर आम्ही. नाहीतर कॉमेंटेटर असतात, गुगली टाकण्यासाठी माहीर असतात. तर जतीन किणी बहाडोली यांनी सुद्धा या एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर गोलंदाजी मार्कवर नैतिक आपल्याला बघायला मिळेल.
इथून सुरेख फटका आहे, चेंडूला खेळलंय लॉंग ऑफला, चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी फक्त एक धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर षटक संपलेला आहे. 6 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि इथे एडवन संघाने मात्र बाजी मारलेली आहे. हळक वरई संघ, आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना असेल आई एकविरा बॉयज साखरे आणि जय मल्हार गांजे या दोन संघांदरम्यान. मात्र ही लढत आपल्याला